सध्या पंजाबमध्ये काय चाललंय हेच समजत नाहीये. कुस्तीपटू असणाऱ्या सिकंदर शेखला अटक होतीये, तर दुसरीकडं हातात बंदूक घेऊन फिरणं हे पंजाबसारख्या राज्यात ट्रेंड बनत चाललंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. कारण पंजाबच्या लुधियानामध्ये भर दिवसा एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तेजपाल सिंह असा मृत झालेल्या कबड्डी खेळाडूचं नाव आहे. तेजपाल सिंह याच्या काही मित्रांसोबत हरिसिंह रोड येथील फॅक्टरीजवळ जात होता. याच दरम्यान आपापसातील वादामुळे काही मुलांनी त्यांच्या ग्रुपला घेराव घातला. या वादाचं नंतर हाणामारीत रूपांतर झालं. वाद इतका विकोपाला गेला, राग आला की एका आरोपीनं बंदूक काढून तेजपाल सिंहला गोळ्या मारल्या. ही घटना झाल्यानंतर जखमी तेजपालला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एसएसपी कार्यालयाच्या बाहेरच हे हत्याकांड झाल्यानं जगराव येथील ग्रामस्थांना धक्का बसलाय. पोलीस या हत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र पंजाबची गुन्हेगारी किती वाढते याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय.